श्री स्वामी समर्थ मित्रांनो, रक्षाबंधन दिवशी चुकूनही बनवू नका घरामध्ये हे 3 पदार्थ, अन्यथा दुर्दैव पाठीशी लागते। रक्षाबंधन हा पवित्र सण मानला जातो। भाऊ आणि बहिणीच्या नात्याचं सुंदर बंधन असतं, त्यामुळे या दिवशी घरामध्ये असे पदार्थ चुकूनही बनवू नका। तसेच भावाने बहिणीला चुकून सुद्धा या भेटवस्तू देऊ नयेत। म्हणजेच महिलांनी माहेरवरून आपल्या भावाकडून अशा वस्तू चुकूनही आणू नयेत, ज्यामुळे त्यांना गरिबीचा सामना करावा लागतो। त्यांच्या पतीला देखील कोणत्याच कार्यामध्ये यश मिळत नाही आणि आर्थिक समस्या निर्माण होतात। सतत गरिबीचा सामना करावा लागतो। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ, जय श्री माता लक्ष्मी नक्की लिहा। तसेच या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। भाऊ आणि बहिणीच्या सुंदर नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन होय। या दिवशी बहीण भावाच्या हातामध्ये एक राखी बांधत असते, जे बंधन असतं भावाचे औक्षण करते आणि बहीण भावाला रक्षण करण्याचे वचन मागते आणि भाऊ ही बहिणीला वचन देत असतो। प्रत्येक भाऊ शेवटपर्यंत असे वचन निभवतो, परंतु हेच रक्षाबंधन साजरे करताना वेळेचे तेवढेच महत्त्व आहे, कारण भद्रा काळात सण करणे अशुभ मानले जाते। चुकूनही भद्रा काळात आपल्या भावाला राखी बांधू नये। यामध्ये एक पौराणिक कथा आहे। असं सांगितलं जातं की भद्रा तिन्ही लोकांमध्ये वास करते, स्वर्गात, पाताळात आणि पृथ्वीत। जेव्हा चंद्र हा मकर किंवा सिंह, कुंभ, मीन अशा राशीत असतो तेव्हा भद्रा पृथ्वीवर राहते। जेव्हा भद्रा पृथ्वी लोकात राहते तेव्हा भद्राचे मुख समोर असते। अशा स्थितीमध्ये या काळात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य, मांगलिक कार्य करण्यामध्ये सक्त मनाई केली जाते। भद्रामध्ये केलेले शुभ कार्य कधीच यशस्वी होत नाही। पौराणिक कथेनुसार भद्रा काळातच रावणाच्या बहिणीने रावणाला राखी बांधली आणि काही कालावधीतच म्हणजे रामाच्या हातून रावणाचा अगदी 1 वर्षातच नाश झाला, पूर्ण वंशाचा नाश झाला। तेव्हापासून भद्रा काळात राखी बांधू नये अशी मान्यता आहे। पौर्णिमेच्या दिवशी या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी। भद्रा शनिदेवाची बहीण आणि भगवान सूर्य यांची संतान आहे। पौराणिक कथेनुसार भद्राचा जन्म हा राक्षसाचा नाश करण्यासाठी झाला होता। जेव्हा भद्राचा जन्म झाला, जन्म घेतल्यानंतर लगेचच तिने संपूर्ण विश्वाला आपला घास बनवायला सुरुवात केली। अशा रीतीने जिथे जिथे शुभ मांगलिक कार्य, यज्ञविधी चालू असतात तिथे भद्रामुळे विघ्न उत्पन्न होऊ लागले। कोणतेही शुभ कार्य भद्रा काळात केले जात नाही। हिंदू धर्मामध्ये शुभ कार्य करताना भद्रा काळाची विशेष काळजी घेतली जाते। भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य सुरू होत नाही आणि संपत देखील नाही। यामध्ये असा समज आहे की भद्राचा स्वभाव, कृती आणि संतप्त भद्राच्या स्वभावामुळे देवांनी तिच्याशी लग्न करण्यास सक्त नकार दिला। तेव्हा ब्रह्माजीने भद्राच्या प्रकृतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचांगाच्या काही विशिष्ट वेळेचा भाग हा भद्राला दिला। भद्रा काळात केलेल्या कामात अनुसूचित घटना घडण्याची शक्यता ही जास्त असते। या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य किंवा मंगल कार्य केलं जात नाही। यंदा नारळी पौर्णिमा 8 ऑगस्ट वार शुक्रवार या दिवशी आहे। ही पौर्णिमा 2:12 सुरू होत आहे आणि 9 ऑगस्टला दुपारी 1:24 संपत आहे। सूर्योदय तिथीनुसार 9 ऑगस्ट 2025ला रक्षाबंधन साजरे करायचे आहे। या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:22 पासून 5:04 आहे आणि अभिजित मुहूर्त 9 तारखेला 12:17 पासून ते दुपारी 12:53 आहे। राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त पहाटे 5:53 पासून 1:24 आहे। 9 तारखेला राहू काळ सकाळी 9 ते सकाळी 10:30 वाजेपर्यंत आहे। त्यामुळे हा 1.5 तास सोडून तुम्ही 9 तारखेला 5:30 वाजल्यापासून दुपारी 1:24 कधीही राखी बांधू शकता। आता पौर्णिमा तिथी संपण्याच्या अगोदरच तुम्हाला राखी बांधायची असेल तर तुम्ही 1:24 अगोदरच राखी बांधू शकता। उदय तिथीनुसार 9 तारखेला पौर्णिमा साजरी करणार आहोत, तर ही पौर्णिमा दिवसभरासाठी उत्तम तिथी मानली जाते। त्यामुळे भले पौर्णिमा तिथी संपली आहे, जी सूर्याने बघितलेली आहे, 1:24 नंतर सुद्धा दिवसभर तुम्ही भावाला राखी बांधू शकता तरी सुद्धा चालेल। भावाला राखी बांधण्यासाठी भद्रा काळाचा खूप अडथळा असतो, परंतु यंदाचा भद्रा काळ हा 8 ऑगस्टलाच सुरू होत आहे आणि 8 ऑगस्टलाच मध्यरात्री 1:12
52 मिनिटांनी तो संपणार आहे. त्यामुळे रक्षाबंधनच्या दिवशी संपूर्ण दिवसभर तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता. परंतु राहू काळ जो आहे तो आपल्याला वगळायचा आहे. राहू काळ सुद्धा 1.5 तासाचा आहे. 9 तारखेला सकाळी 9 ते 10:30 ही वेळ मात्र सोडायची आहे. मग दिवसभरामध्ये कधीही तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता. मित्रांनो, रक्षाबंधनच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी कामना करतात. या दिवशी नवे कपडे परिधान करावेत, पण लक्षात ठेवा, या शुभ प्रसंगी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका. पूजेनंतर पूजेची थाळी नक्कीच सजवावी आणि त्यामध्ये ओले चंदन, अक्षदा, मिठाई, निरंजन, सोने, फुले नसतील तर तांदूळ व राखी इत्यादीचा समावेश असावा. असं एक पवित्र ताट तयार करा ज्याने तुम्ही भावाची आरती कराल. मित्रांनो, आता ही पूजेची थाळी सर्वप्रथम देवाला अर्पण करावी. देवाच्या मनगटावर पहिली राखी बांधावी किंवा मंदिरात राखी अर्पण करा. त्यानंतर आपला भाऊ पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसवा आणि बहिणीचे तोंड पश्चिमेकडे आहे असे मंदिरात पूजा करून झाल्यानंतर भगवान गणेशाला प्रथम राखी बांधा. भावाला राखी बांधताना सर्वप्रथम तिलक करा. त्याला कुंकवाचा टिळा आणि त्यावर अक्षता लावा. त्याच्यावर थोडेसे फूल शिंपडा. जर फूल वगैरे नसेल तर तांदूळ शिंपडा आणि शेवटी भावाला ओवाळा. आता तुम्ही आपल्या भावाच्या उजव्या हातामध्ये मनगटावर राखी बांधा. त्यानंतर भावाला गोड खाऊ घाला. भावासाठी मंगल कामना करा. त्याची सर्व इच्छांची पूर्ती हो अशी देवाला मागणी करा. मित्रांनो, राखी बांधल्यानंतर भावाने सुद्धा आपल्या बहिणीला रक्षण करण्याचे वचन द्यावे की कधीही तो ओरडणार नाही, तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेल, आई वडील नसतील तरी तुझे चांगल्या प्रकारे संगोपन करेल, जितकं माझ्याकडून होईल त्यापेक्षा जास्त करेल. बहिणींना नंतर भेटवस्तू देऊन त्यांना खुश कराव्यात. भावाने बहिणीला चुकून सुद्धा धारदार वस्तू गिफ्ट म्हणून देऊ नयेत. तसेच कोणतीही मिठाई किंवा पदार्थ जर द्यायचे असतील तर त्याच्यामध्ये आंबट पदार्थांचा समावेश नसावा. आंबट पदार्थ वर्ज्य करावेत. आंबट पदार्थ महिलांनी चुकूनही माहेर होऊन आपल्या घरी म्हणजे सासरी घेऊन येऊ नये. यामध्ये चिंच, लोणचे, लिंबू यांचा समावेश आहे. तसेच झाडू, तवा, मीठ, काळ्या व पांढऱ्या रंगाचे कपडे यांचा समावेश आहे. यामुळे सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते. अशा महिलांच्या पतीला त्रासाचा सामना करावा लागतो. रक्षाबंधन दिवशी भावाच्या मनगटावर नेहमी लाल रंगाची राखी बांधणे अत्यंत शुभ आणि मंगलकारी मानले जाते. तसेच रक्षाबंधनच्या दिवशी पवित्र प्रसंगी बहिणीला पांढरे कपडे देऊ नयेत तर पायातले जोडेही देऊ नयेत. एक प्रिय बहीण आपल्या भावाला भाऊ मानते, त्याला भाऊपणाचे स्थान देते. भाऊ आपल्या बहिणीसाठी इतकं तरी करू शकतोच, आनंद आणि समाधान देऊ शकतो. शास्त्रानुसार असं मानलं जातं की बहिणीने राखी बांधण्यासाठी प्रथा भाऊ कुठेही असो, बहिणीने स्वतः जाऊनच आपल्या भावाला राखी बांधली पाहिजे. जर भाऊ तुमच्याजवळ नसेल, परदेशात असेल, लांब असेल, जर तुम्ही जाऊ शकत नाही तर भगवान गणेशाला आपला भाऊ समजून मनगटावर राखी बांधा. यामुळे तुमची राखी भावापर्यंत पोचते. किंवा मग कृष्णाला बांधा, नारायणाला बांधा. त्यांच्या मनगटावर जी राखी बांधता तुम्ही मनापासून बांधलेली राखी तुमच्या भावापर्यंत पोहोचते आणि रक्षाबंधनचे मान राखते. या दिवशी जेवणात काय बनवावं तर लसूण कांदा विरहित जेवण बनवावे. कारण या दिवशी दैवी शक्ती ईश्वर स्वतः पृथ्वीवर येतात. तेही आपल्या भक्ताकडून राखी बांधून घेण्यासाठी पृथ्वीवर येतात. त्यांना नैवेद्याची थाळी ही सात्विक बनवलेली असावी. या दिवशी भावामध्ये साक्षात देवाचा वास असतो. भगवान भावामध्ये निवास करतात. म्हणून लसूण कांदा, मद्यमांस, सिगारेट, गुटखा इत्यादी पदार्थ या दिवशी खाऊ नयेत किंवा बनवू नयेत. रक्षाबंधन खंडित होतं. जेवणामध्ये तुम्ही खीर, पुरी, हलवा, गोड सेवया नक्की बनवा. घरात काहीतरी गोड नक्की असावे, कारण साक्षात देव भावामध्ये वास करत असतो. या दिवशी भाऊ आणि बहिणीला भरपूर आशीर्वाद मिळतात. त्यामुळे गोड पदार्थ तर नक्की बनवायला हवेत. मित्रांनो, आपण हिंदू धर्मामध्ये धर्मशास्त्र हे रक्षाबंधनावर एक उपाय आहे की जर बहिणीने हा उपाय केला तर तिला जगातील कोणतीही शक्ती श्रीमंत होण्यापासून थांबवू शकत नाही.
असा उपाय केला जातो जो भावाला उच्च पदावर नोकरी मिळते, सरकारी नोकरी मिळते, व्यापार मंद असेल तर जोरात चालतो, भावाला कधीही कोणाची नजर लागत नाही, अपघातामध्ये त्याचा मृत्यू होत नाही. हा उपाय केल्यानंतर भाऊ बहिणीचं प्रेम अगदी वाढत जातं. पहा, सर्वप्रथम भावाला राखी बांधा आणि आपल्या हातामध्ये काही रुपये घ्या, त्याची मूठ बांधा. नंतर भावाच्या अंगावरून 7 वेळा ते रुपये ओवाळा. तुमच्या मुठीतले पैसे घेऊन त्यातून राखी खरेदी करा आणि ती राखी पिंपळाच्या किंवा कुठल्याही धार्मिक वृक्षाला बांधा. त्या वृक्षाला टिळक करा, गोड भोग अर्पण करा. यामुळे तुमच्या भावाचे रक्षण होईल. तुम्हाला विचार येईल की असं केल्याने बहीण आणि भाऊ दोघांमध्ये कल्याण होईल, भले होईल. शनी दोष, भयंकर गरिबीचा दोष कधीही लागणार नाही. हा उपाय तंत्रशास्त्राच्या अध्याय क्रमांक 83 मध्ये स्पष्ट लिहिला आहे. जर रक्षाबंधनला हा उपाय केला तर साक्षात भावाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. दिवसेंदिवस त्याची खूप प्रगती होत जाते आणि भाऊ बहिणीचे प्रेम कायम राहते. ज्याची आशा त्याने केली नसेल असे सुख त्याच्या पदरात पडते. हा उपाय खास करून रक्षाबंधनला केला जातो. रक्षाबंधन वर्षातून फक्त एकदाच येते, त्यामुळे मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करा. तुमचं भाग्य उजळून येईल. कारण आपल्याला ठाऊक नाही की कधी कोणाचं भाग्य बदलेल, हे सांगता येत नाही. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा.